आता हा प्रसंग पूर्ण ऐका, ऐकलाच पाहिजे प्रत्येक लग्न करणाऱ्या, लग्न झालेल्या तरुणाने. मी काय मोठा अर्थशास्त्रज्ञ नाही, परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज माझ्या कानावरती पडलेली आहे, मला प्रचंड वाईट वाटलं. आणि तुम्ही सुद्धा याविषयी विचार करा, तुमच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडू नये असा माझा उद्देश आहे. एक रेशीमचा किडा असते बघा, तो काय करतो, स्वतःभोवती रेशीम विणतो आणि प्रचंड कष्ट करून तो रेशीमचा ते कोसला तयार करतो आणि त्या कोसल्यामध्येच तो गुंतून मरतो. तसंच एका तरुणानं काय केलं, बायकोच्या स्वप्नासाठी घर बांधलं, ते पण कर्ज घेऊन त्याला. आणि त्यात असा त्याचा ऍक्सिडेंट झाला. त्याची जी नोकरी होती ती 15 ते 20 हजार रुपयाच्या दरम्यान त्याची नोकरी होती त्याच्याकडे शेतीबाडी वगैरे होती, परंतु ती शेतीबाडी बायको सांभाळायची. आणि ऍक्सिडेंट झाल्यामुळं हा तर काही त्याच्यामध्ये काम करू शकत नव्हता, त्यामुळे ती छोटी मोठी जी नोकरी तोच तो चालवत होता. आणि वरून कर्ज. तुम्ही रात्री झोपलेले असता परंतु कर्ज झोपत नाही, तुम्ही सुट्टी घेता परंतु कर्जाला सुट्टी नसते. आणि याला तसा त्या मानसिक ताणतणावाचा पहिला जो परिणाम होतो तो आपल्या माइंडवरती, म्हणजेच आपल्या परफॉर्मन्स अँझायटी, लो कॉन्फिडन्स, संभोग शक्तीवरती त्याचा परिणाम होतो. आणि मग याची संभोग शक्ती दमादमाने कमी होत गेली. आणि बायकोचं नेमकं तारुण्याचं वय, ती आली 30-35च्या वयामध्ये आणि याची शक्ती कमी झाली, याचं वय 40च्या दरम्यान. आणि मग अशा वेळेस काय झालं, तिची भूक भागत नव्हती आणि हा प्रचंड ताणतणावाखाली. आणि मग हिचं कितीतरी दिवसा अगोदर कुठेतरी तिच्याच नातेवाईकामध्ये अफेअर सुरू झालं. आणि ती याला सांगत होती वारंवार की तू माझ्या सुखासाठी काहीतरी कर, संभोग सुखासाठी, परंतु यानं तिच्यासाठी काहीही केलं नाही म्हणा, याला मार्ग सापडला नाही, हा मजबूर होता, काय ज्या गोष्टी असू शकतात. आणि मग एकदा काय झालं की तिचं ते अफेअर, म्हणजे अक्षरशः ते दोघं जण बेडवर असताना यानं बघितलं, तिला पकडलं. आता काय करू शकतो तो, काहीही करू शकतो, तिचा जीव घेऊ शकतो, स्वतःचा जीव घेऊ शकतो. परंतु हा माणूस समजदार होता, शांत होता. यानं शांततेनं विचार केला, तिच्याशी बोलला, भरपूर वादावादी झाल्या, नक्कीच बदनामी वगैरे झाली तिची, परंतु काही होत नाही. असं म्हटलं गेलेलं आहे की कामातुराणाम भयम न लज्जा. जो काम आतुर आहे, ती आहे, तो आहे, दोघांपैकी त्याला ना भय वाटत, ना कोणाची लज्जा वाटत, ना अपकीर्तीची त्यांना भीती वाटत, काही त्यांना घेणं नाही. परंतु मग तिनं स्पष्ट शब्दात सांगितले, हे बघ, तू एक तर पैसेही व्यवस्थित कमवत नाही आणि मला जे सुख पाहिजे, शारीरिक सुख, तेही देत नाही. त्यामुळे मी तुला स्पष्ट सांगते की मला जिथून ते सुख भेटल मी तिथून घेईलच, तुला जे करायचं ते कर. अशी इतकी जर स्पष्ट बोलल्यानंतर काय करणार आहे कोणताही माणूस. आता या सर्वांच्या मुळाशी मी सांगू का काय आहे, त्याच्या मुळाशी आहे कर्ज. त्यानं नको त्या अपेक्षा ठेवल्या, तिला जे सुख नको होतं घराचं ते सुख देण्याचा प्रयत्न केला आणि जे खरं शारीरिक सुख द्यायला पाहिजेत, स्वतः निरोगी राहायला पाहिजे, माइंड रिलॅक्स ठेवायला पाहिजेत, त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. आता यामध्ये चुकी कोणाची.